स्वेरीच्या फार्मसी कॉलेजमध्ये नुकतंच दंतरोग शिबिर संपन्न झालं असून विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण आणि संशोधनपूर्व अभ्यास करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन दंततज्ञ डॉक्टर अमित नेमाने यांनी केलंय. अहंकार वृत्ती आपल्या प्रगतीसाठी खूप हानिकारक असते. ही वृत्ती आज सगळीकडे पाहावयास मिळते आहे आणि त्यामुळे होणारे नुकसान खूप मोठे असते. म्हणून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने परिश्रम करत राहावेत. आयुष्यात माहिती नसलेल्या गोष्टी जेव्हा आपण शोधण्यास सुरुवात करतो तेव्हा त्या शोधकार्यात एकाग्रता निर्माण होते. त्यासाठी आपण जे ऐकतो आणि विचार करतो ते अंतर्मनात साठवून ठेवतो. अशा वेळी बाह्य मनात अनेक प्रश्न सुरू होतात. त्यावेळी आपण नकळत समोरच्याकडून येणाऱ्या प्रश्नांच्या प्रतिसादाकडे पाहतो, कारण जे फायद्याचे आहे ते घेतले जाते. अशा वेळेस मन तृप्त असते, त्यामुळे सर्व चांगले दिसते, सकारात्मक विचार येतात. पण जेव्हा मन दुःखी असते तेव्हा मात्र मनात नकारात्मकता अकारण येते. अशावेळी मन पॉझिटिव्ह राहण्यासाठी सायन्सचा आधार घ्यावा लागतो, असे प्रतिपादन पुण्यातील दंतरोग तज्ञ डॉक्टर अमित नेमाणे यांनी केले. गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरी संचलित फार्मसी कॉलेज व कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मसी महाविद्यालयात एक दिवसीय दंतरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अमित नेमाणे मार्गदर्शन करत होते. दीप प्रज्वलनानंतर पुढे बोलताना डॉक्टर अमित म्हणाले, अंतर्मन हे नेतृत्व ऐकते पण विचार करू शकत नाही. म्हणून अंतर्मन आणि बाह्यमन जाणून घेण्यासाठी आपल्याला शांत आणि संयमाने समजून घ्यावे लागते. जे आवडते त्यात आपण मन भरून काम करू शकतो. त्यामुळे कोणतेही काम मनापासून केल्यास मोबदल्याबरोबरच आनंद देखील मिळतो. हा आनंद अवर्णनीय असतो. म्हणून ज्यामध्ये आवड आहे त्याचा पाठपुरावा करा. चांगले विचार केल्यास सकारात्मक क्रिया होण्यास मदत मिळते, असे सांगून त्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक विचार, ध्येय निश्चिती, नियोजन, स्पेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, मानसिक आरोग्याचे महत्त्व, मेडिटेशन, योग, पुरेपूर झोप, प्रेरणादायी मार्गदर्शन ऐकणे, सतत शिकण्याची वृत्ती बाळगणे अशा अनेक महत्त्वाच्या विचारांवर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात डी फार्मसी आणि बी फार्मसी महाविद्यालयातील जवळपास 100 विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांचे वेडेवाकडे दात, हिरड्यांचे आजार, दातांच्या समस्या, 2 दातातील अंतर, दातांचे विविध रोग, दाढदुखी यांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत डॉक्टर अक्षय चौगुले, डॉक्टर मुकुंद पत्की आदी उपस्थित होते. सदरचे दंतरोग तपासणी शिबिर स्वेरीचे संस्थापक सचिव डॉक्टर बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर एम.जी. मणियार, डी फार्मसीचे प्राचार्य प्राध्यापक एस.व्ही. मांडवे तसेच इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने संपन्न झाले. सूत्रसंचालन प्राध्यापक एस.व्ही. कौलगी यांनी केले, तर आभार प्राध्यापक डी.व्ही. चव्हाण यांनी मानले.